मित्रहो नमस्कार. आपण नोकरी करत असतो किंवा शिक्षण घेत असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण कोणतीही गोष्ट करत असताना तीच गोष्ट वारंवार जर आपण करत राहिलो तर आपल्याला कंटाळा येतो. कंटाळा येणं ही स्वाभाविक बाब आहे आणि ते घडत असतं. अभ्यास करताना विशेषतः आपण या गोष्टीबद्दलचा विचार केला पाहिजे. एकाच विषयाचा जर आपण अभ्यास करत राहिलो, खूप वेळ आपण एकच विषय अभ्यासत राहिलो तर आपल्याला निश्चितच कंटाळा येतो. मात्र त्याऐवजी जर काही वेळाने आपण विषय बदलत राहिलो तर आपल्याला निश्चितच जास्त वेळ अभ्यास करावा असं वाटतं. एकाच पद्धतीने आपण अभ्यास करायला लागलो तरीही आपल्याला लवकर थकवा येतो. म्हणून अभ्यासाच्या पद्धती बदलल्या पाहिजेत. एकच अभ्यासाचं संसाधन आपण वापरत राहिलो तरीही आपल्याला थकवा येतो किंवा कंटाळा लवकर येतो. त्यामुळं साधनं जी आहेत, अभ्यासाची साधनं जी आहेत ती सुद्धा आपण बदलत राहायला हवीत. हे आपण कायमस्वरूपी लक्षात घेऊन वेगवेगळ्या पद्धतीची अभ्यासाची साधनं, वेगवेगळ्या अभ्यासाच्या पद्धती, वेगवेगळे विषय एकाच दिवशी अभ्यासण्याची आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे. हे माणसाच्या बाबतीत स्वाभाविक घडणारी प्रक्रिया आहे. म्हणून चेंज इन वर्क इज रेस्ट असं नेहमी म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. एक अतिशय सुप्रसिद्ध महाविद्यालय होतं. त्या महाविद्यालयात मानसशास्त्र हा विषय शिकवला जात असे. एक दिवस मानसशास्त्र विषयाच्या शिक्षिका वर्गात येण्यापूर्वीच त्या महाविद्यालयातील शिपायाने एक काचेचा ग्लास त्या टेबलवरती आणून ठेवला. मॅडम नेहमीच्या पद्धतीने आल्या, त्या वर्गात गेल्या. वर्गात गेल्यावर मुलं उभा राहिली, गुड मॉर्निंग मॅडम वगैरे सगळं झालं आणि मॅडमनी आपल्या हातातील दप्तर टेबलवरती ठेवून शिकवायला सुरुवात केली. शिकवायला सुरुवात करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना त्या काचेच्या ग्लासकडे बोट दाखवून एक प्रश्न विचारला. विद्यार्थ्यांच्या मनात ज्यावेळेस तो ग्लास टेबलवरती आणून शिपायाने ठेवला त्याच वेळेस आज मॅडम काय शिकवणार असतील याबद्दलची एक अंदाज बांधण्याची शर्यत सुरू झालेली होती. आणि बहुतांश मुलांचा असाच निष्कर्ष होता की मॅडम आज आपल्याला विचारतील की काच भरलेला आहे की रिकामा. मात्र आज मॅडमचा मूड जरा वेगळा होता आणि मॅडमनी वर्गात आल्यानंतर मुलांना प्रश्न विचारला की या काचेच्या ग्लासचं वजन किती असेल. एक विद्यार्थ्याला त्यांनी विचारायला सुरुवात केली आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं त्या काचेच्या ग्लासचं वजन वेगवेगळं सांगितलं. कोणी 50 ग्रॅम सांगितलं, कोणी 100 ग्रॅम सांगितलं, कोणी 200 ग्रॅम. अगदी एकाने तर त्या काचेच्या ग्लासचं वजन अर्धा किलो इतकं सांगितलं. मॅडमनी सर्वांची उत्तरं शांतपणे ऐकून घेतली आणि नंतर विद्यार्थ्यांच्याकडे पाहून विचारलं की हा काचेचा ग्लास जर तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवायला सांगितला तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणली त्यात काय, सहज ठेवताय. मॅडम म्हणले बरोबर आहे. मग मॅडमने विचारलं की हा काचेचा ग्लास तुम्हाला 1-2 मिनिट हातात धरून उभा राहायला सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल? मुलं म्हणाली त्यात काय, सहज शक्य. मॅडमनी मुलांना विचारलं की हा काचेचा ग्लास जर मी तुम्हाला अर्धा तास हातात धरून उभा राहायला सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल? मुलं म्हणाले काचेचा ग्लास हातात अर्धा तास धरून उभं राहायचं काय कारण आहे? मॅडमनी परत सांगितलं की हा काचेचा ग्लास घेऊन तुम्हाला जर अर्धा तास उभा राहायला सांगितलं एकाच पोझिशनमध्ये, एकाच स्थितीमध्ये तर तुम्हाला कसं वाटेल? मग मात्र मुलं विचार करायला लागले. मग मॅडमनी त्याचं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेणं अत्यंत सहज शक्य असतं. त्याच्यामध्ये फारसं काही वाटत नाही जर त्या काचेचं वस्तूचं वजन जर कमी असेल तर. मात्र तीच वस्तू वजनाने हलकी असताना सुद्धा 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी हातात घेऊन उभा राहणं ही सुद्धा सहज साध्य होणारी गोष्ट आहे. मात्र तीच वस्तू अर्धा तास 1 तास आपल्या हातात धरून उभा राहणं हे कंटाळवाणं ठरतं. आणि जर समजा एकाच स्थितीमध्ये एकच वस्तू घेऊन आपल्याला उभा राहायला सांगितलं तर मात्र आपलं शरीर बधीर होऊ शकतं किंवा आपल्याला अतिशय म्हणजे ते शक्यच होऊ शकत नाही इतकं ते त्रासदायक होतं. तसंच प्रत्येक गोष्टीचं असतं, कामाचं असतं.
हे मॅडमनी पुढे स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. मित्र, खरंच आपण आपल्या मनाशी विचार करायला पाहिजे. काचेचा ग्लास, फार तर त्याचं वजन 100 ग्रॅम असेल, तो काचेचा ग्लास आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ठेवायचा झाला तर आपल्याला फारसे कष्ट पडत नाहीत. मात्र फक्त एक काचेचा ग्लास उचलायचा, दुसऱ्या जागेवर ठेवायचा, पुन्हा उचलायचा, दुसऱ्या जागेवर ठेवायचा, पुन्हा उचलायचा, दुसऱ्या जागेवर ठेवायचा, असं जर एकच काम आपल्याला पुन्हा पुन्हा करायला सांगितलं की ज्याच्यामधून तसं फारसं आउटपुट किंवा फार चांगला दृश्य परिणाम काही दिसू शकत नाही असं आपल्याला वाटत असतं. मात्र कोणतंही काम एखाद्याला मोबदला देऊन करायला सांगितलं जातं किंवा एखाद्या फळाची अपेक्षा ठेवून करत असतो आपण, त्यावेळेस त्या कामाच्या पाठीमागे असणारी भावना लक्षात घेऊन आपण ते कष्ट करत असतो. निरर्थक असे कष्ट कोणी करत नाही. मात्र त्याच्या पाठीमागून काहीतरी प्राप्त होणार आहे हे लक्षात घेतलं तरी सुद्धा फक्त काचेचा ग्लास उचलून ठेवायचं काम किंवा एकाच पद्धतीचं पत्र लिहायचं काम, अशा स्वरूपाची कामं किंवा पत्र लेखनाला 8 मार्क आहेत म्हणून फक्त पत्र लेखनाचा सराव 4 तास 5 तास करायचा म्हटलं तर आपल्याला ते निश्चितच कंटाळवाणं वाटतं. अभ्यासामध्ये सुद्धा असंच असतं की आपण समजा मराठी या विषयाचा अभ्यास करायला लागलो आणि दिवसभर फक्त मराठीच विषय वाचायचा म्हटलं तर आपल्याला कंटाळा येऊ शकतो. तेच पद्धतीची रचना, त्याच पद्धतीच्या सगळी मांडणी वगैरे वगैरे वगैरे. मात्र थोडा वेळ आपण एका विषयाचा अभ्यास केला, नंतर थोड्या वेळाने दुसऱ्या विषयाचा अभ्यास केला. अभ्यासाचे विषय बदलल्यामुळं आपल्याला जो लवकर येणारा थकवा असतो तो लवकर थकवा येत नाही. तसंच आपण जर फक्त वाचन करत अभ्यास करत असलो तरी सुद्धा आपल्याला कंटाळा येऊ शकतो, आपल्या डोळे थकायला सुरुवात होते. त्याऐवजी आपण थोडा वेळ वाचन केलं, थोडा वेळ मुद्दे काढले, थोडा वेळ एखाद्या पुस्तकाच्या बाबतीतल्या व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ आपण पाहिले तर 100% आपल्याला थकवा येण्याचा जो कालावधी आहे, अभ्यास करताना थकवा येण्याचा कालावधी जो आहे तो कालावधी वाढत जातो. अभ्यासाची अनेक प्रकारची संसाधनं आजच्या पिढीसाठी उपलब्ध आहेत. मुद्रित किंवा छापील स्वरूपामध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत. एखाद्या मित्राला जर छान नोट्स काढता येत असतील तर त्या सहज नक्कल करून घेता येणं, म्हणजेच त्याची फोटोकॉपी काढून घेणं हे सहज आणि तसं फारसं खर्चिक नसलेलं काम आहे. स्वतः अभ्यास करत पॉइंट काढणं हा आणखी एक भाग आहे. त्यानंतर ऑडिओ कॅसेट्स आपल्याला मिळतात, व्हिडिओ कॅसेट्स मिळतात. त्याच विषयावरती इतर मान्यवरांनी दिलेले लेख आपल्याला इंटरनेटवरती मिळतात. त्याच विषयावरती एखाद्याने दिलेलं व्याख्यान हे आपल्याला ऐकायला मिळू शकतं. त्यामुळं अभ्यासाचे विषय बदलत राहणे, अभ्यासाची साधनं बदलत राहणे, अभ्यासाच्या पद्धती बदलत राहणे हे जर आपण करत राहिलो तर आपण जो अभ्यासासाठी द्यावयाचा वेळ आहे तो आपण वाढवू शकतो आणि आपल्याला थकवा येईल. जसं ग्लास हलका असला तरी सुद्धा तो आपल्याला एकाच पोझिशनमध्ये, एकाच पोजमध्ये जास्त वेळ धरून बसता येत नाही. त्याच पद्धतीनं अभ्यास करत असताना सुद्धा आपण एकाच विषयाचा जास्त वेळ अभ्यास करण्यापेक्षा आपल्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये प्रत्येक विषयासाठी थोडा थोडा वेळ हा द्यायला शिकलं पाहिजे. परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी पूर्ण त्याच विषयाचा अभ्यास आपण करायला पाहिजे हे जरी खरं असलं तरी वर्षभर आपण अभ्यास करत असताना प्रत्येक विषयाला थोडा थोडा वेळ देणं किंवा 2-3 विषय एका दिवशी अभ्यासासाठी ठेवणं ही पद्धती आपल्याला अधिक उपयुक्त ठरते. अधिक चांगल्या पद्धतीनं आपण त्याच्यातून अभ्यास करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला सहजरित्या यश मिळू शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी मित्रहो, अभ्यास करत असताना असेल किंवा नोकरी करत असताना असेल, आपण एकतर काम बदललं पाहिजे, म्हणजेच विषय बदलले पाहिजेत किंवा पद्धती बदलली पाहिजे किंवा त्याचं साधन बदललं पाहिजे. हे जर आपण करत राहिलो तर आपला उत्साह हा अधिक काळ टिकू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. धन्यवाद.